अध्ययन निष्पत्ती 03-95-20 परिसरातील प्राणी पक्षी यांच्या राहण्याची ठिकाणे रहिवास यांची वैशिष्ट्ये साम्यभेद या अनुषंगाने वर्गीकरण करतात. इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास घटक 3 निवारा आपला आपला. सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बिळात कोणकोणते प्राणी राहतात? पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या घटकात पाहणार आहोत. घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, रणरणते ऊन यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. त्यांना सुद्धा जंगली जनावरांची भीती असते. घरामुळे तीही कमी होते. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? हो, आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही निवाऱ्याची गरज असते. निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा म्हणजेच निवारा. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतीलच. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिलामध्ये नसते. घरट्यामुळे पिलांचेही रक्षण होते. म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. सुगरण पक्षीच पाहना, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. शिंपी नावाचा पक्षी जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते. मधमाशा झाडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. घुशी, उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात. तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबट्या, तरस डोंगरांच्या गुहेत राहतात. काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात. तर काही प्रकारची वटवाघळे डोंगरांच्या अंधारा गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात. माहित आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारूळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो. पाळीव प्राण्यांचा निवारा. काही लोक प्राणी पाळतात.
पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. गायींसाठी गोठा बांधतात. तसेच गोठ्यात म्हैस देखील राहते. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. कोंबड्यांसाठी खुराडे असते. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या निवाऱ्यामध्ये राहत असतात. आपण काय शिकलो? दिलेला स्वाध्याय पूर्ण करा.